नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी आत्ता व्हिडिओ दिला, पण मला फोन आले की त्या व्हिडिओतून आवाज येत नाही. काय झालं आहे त्या मोबाईलला माहीत नाही, म्हणून मी दुसऱ्या मोबाईलवरनं पुन्हा एकदा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला लवकर व्हिडिओ मिळावा म्हणून प्रयत्न केला खरा, पण देवाची मर्जी काय कळत नाही. बघूया आता काय होत आहे. या व्हिडिओतून तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? तर ट्रम्पने 14 देशांना लेटर्स पाठवली आणि त्या लेटर्समध्ये 25 ते 49% टॅरिफ लागेल असं सांगितलं. जपान आणि कोरियाला 25% टॅरिफ लागेल. जपान कोरियाला सुद्धा लेटर पाठवलं आणि ज्यांना लेटर पाठवली आहे त्यांना 1 ऑगस्टपासून हे टॅरिफ लागते. इंडोनेशिया आणि बांगलादेश. इंडोनेशियाला 32%, बांगलादेशाला 35% टॅरिफ लागेल. टेस्लाचा शेअर 7.4% पडला. आज क्रूड 69.11, बॉन्ड यील्ड 4.39, तर डॉलर इंडेक्स 96.99 एवढा होता. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 322 कोटींची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 1740 कोटीची खरेदी आहे. आयशर मोटरची डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 1 ऑगस्ट ही आहे. नवीन फ्लोरी 750 कोटीचा QIP करत आहे. QIPसाठी फ्लोअर प्राईस 4798.28 एवढी ठेवली आहे. कोटक बँकेचे ॲडव्हान्सेस 4.45 लाख कोटी. हे ॲडव्हान्सेस 14% वाढले. पूर्वी 3.90 लाख कोटी होते. त्यांचे डिपॉझिट्स 14.6% वाढले. ही डिपॉझिट्स 5.13 लाख कोटी एवढी होती. फिनिक्स मिल, त्यांची रिटेल विक्री 12% वाढली. मुंबई आणि पुणे येथे ऑपरेशनल ऑक्युपन्सी 69% झाली. मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई इथे 4.07 लाख स्क्वेअर फीट त्यांनी लीजवर दिली. JSW इन्फ्रा, श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट, कलकत्ता येथील बर्थ 7 आणि 8चं मेकॅनायझेशन करण्यासाठी त्यांना LOA मिळाला. लोढा प्री सेल्स 10% वाढले. 4450 कोटी झाले. कलेक्शन 7% वाढली. ती 2880 कोटी झाली. मुंबई, पुणे, बंगलोर इथे 5 नवीन प्रोजेक्ट लॉन्च केली. त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 22,700 कोटी झाली. महिंद्रा अँड महिंद्रा, त्यांचं प्रोडक्शन 20% वाढलं. ते 83,435 युनिट झालं. विक्री 14% वाढली. ती 76,335 युनिट झाली. तर निर्यात 1% वाढली. ती 2,634 युनिट एवढी झाली. टाटा मोटर्स, JLRची विक्री कमी झाली 10.7. होलसेलमध्ये ती 87,286 युनिट झाली आणि रिटेल 15.1% कमी झाली. ओल्डर जगवार मॉडेलचं प्लान्ड वाइंड डाऊन करायचं आणि टॅरिफचा गोंधळ, या दोन्हीमुळेही ग्रोथवर परिणाम झाला आहे. SPML यांची क्रेडिट फॅसिलिटी सरकारी बँकेने 205 कोटी एवढी केली. टायटन ज्वेलरी विभागाची ग्रोथ 18%,
तनिष्क आणि काटलेनचा व्यवसाय फ्लॅट राहिला. सोन्याचे भाव वाढत आहेत, कन्झ्युमर सेंटिमेंटवर परिणाम होतोय आणि लोक लाईट वेट ज्वेलरी पसंत करत आहेत. PN गाडगीळ 2.8% एवढी ग्रोथ झाली, 1714 कोटी. यात रिफायनरीचा समावेश नाही. त्यांचं रेव्हेन्यू 30.4% वाढलं. रिटेल सेगमेंटमध्ये 70%, टोटल रेव्हेन्यूच्या 70% रिटेल सेगमेंट आहे. एकंदर प्रगती 19.4% एवढी झाली. वैभव ग्लोबल 2021साठी 91.8 कोटी तर 2022साठी 58.8 कोटीची टॅक्सची मागणी करण्यात आली होती. ॲपिलेट अथॉरिटीने ही मागणी रद्द ठरवली. कॅम्प्सनी 19 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील हे पाहूया. पहिले तेजीतले शेअर पहा. ब्रिटानिया, NTPC, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जम्मू काश्मीर बँक, सिमेंस एनर्जी, वरुण ब्रिव्हरेजेस, डाबर, अपोलो हॉस्पिटल, कमिन्स, KPR मिल्स, गोकुळदास, कोटक बँक, भारती एअरटेल, टायटन, CASC, ब्रिगेड, MCX, डिव्हिज लॅब, CDSL, एक्साइड, बेल राईस, BEL, RISE, JSW इन्फ्रा, महिंद्रा अँड महिंद्रा, क्रिस्ना, KRSNAA यांना राजस्थान सरकारकडून LOA मिळालं आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्स, HAL, ICICI प्रू, कॅस्ट्रॉल, सिमेंस, सिंधू ट्रेड लिंक, सिमेंस एनर्जी, रिफॅक्स, टिळकनगर आणि फिनिक्स मिल. तर मंदीमध्ये केफिन. बघूया काय काय होत आहे. मार्केट कन्सॉलिडेट होत आहे. पुन्हा 1 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवली आहे. मी 12-13 तारखेला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करावी. तुम्हाला पहिल्या व्हिडिओचा आवाज ऐकू नाही आला म्हणून हा दुसरा व्हिडिओ केला आहे. बघूया काय होत आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलवरनं करण्यात आलेला आहे. नमस्ते.